वळण खूप आहे. काय अरे बापरे, किल्ला आहे का काय? अरे क्या बात आहे. बऱ्याच वेळानंतर आपल्याला लालपरी क्रॉस झाली आहे. लालपरी ओ लालपरी. अरे वा. मोटो ब्लॉगिंगनी नेचरचा आनंद घेत आपण त्र्यंबक रोडला पोहोचलेलो आहोत. समोर माझ्यासमोर हा बघू शकता तुम्ही अंजनेरीचा पर्वत आहे. मी झूम करून दाखवतो. अंजनेरी पर्वत आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण आज पुन्हा एकदा निसर्गाशी कनेक्ट व्हायला निघालो आहे, ते पण मोटो ब्लॉगिंगच्या माध्यमातून. आणि जवळपास आपण नाशिकपासून 25-1 किलोमीटर लांब आलेलो आहे. नेहमी या रस्त्यावर येतो म्हणून आधीचं काही मी शूटिंग केलं नाही. आता इथून पुढे माझ्यासाठी नवीन रस्ता आहे आणि तुमच्यासाठी पण नवीन रस्ता आहे. तर या रोडवर आपण मोटो ब्लॉगिंग करणार आहोत. समोरचा व्ह्यू चेक करा तुम्ही. हा समोरचा असा काहीसा व्ह्यू आहे. आपल्याला सरळ जायचं आहे. इथून जवळपास त्र्यंबक 20 किलोमीटर दाखवतं आहे. चला तर मग निघूया पुढे. मित्रांनो, आपली मोटो ब्लॉगिंगला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना मी सांगायचं विसरलो, आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे. तर माझ्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण परिवाराला आणि तुम्हाला. समोरचा व्ह्यू चेक करा. सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळतोय. फक्त मोटो ब्लॉगिंगमधून जे आपल्याला व्ह्यूज दिसणार आहेत ना, ते आपण आज एन्जॉय करणार आहोत. आज गाडीमध्ये पण थोडंफार काम केलेलं आहे मी. इंजिन ऑइल वगैरे चेंज केलं आहे आणि आपल्या गाडीचे जवळपास 50,000 किलोमीटर पूर्ण झालेले. माझ्या गाडीचं जे मॉडेल आहे ते 2022चं आहे. 2022ला मी गाडी घेतली होती आणि त्याचे आज 50,000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आणि एव्हरी 3 to 4,000 किलोमीटर मी ऑइल चेंज करत असतो, कारण की आपलं फिरणं खूप होतं. जर गाडीचं वेळोवेळी ऑइल चेंज केलं तर गाडी आपली एकदम मेंटेन राहते. सुंदर, क्या बात आहे, व्हेरी नाईस. छोटे छोटे वासरू बघा ना किती मस्त आहेत. अरे वा. थोडक्यात वाचलो. म्हशीच्या पण लक्षात नव्हतं, तिने मान वळवली, तिच्या जवळून आपण गाडी घेतली. ते त्यांच्या नादात चालत असतात, त्यांना गाड्यांशी काही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं त्यांच्यापासून जपून चालणं हे महत्त्वाचं असतं. सुंदर, अतिशय सुंदर अशा वातावरणात आपली बाईक राईड होते. आपण थोडं ऊन कमी झाल्यावर घरातून निघालो होतो मुद्दामून. आता जवळपास 4:15-4:30ची वेळ होते. त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता कमीच आहे. असा एक राऊंड मारून आपण मखमलाबाद रोड, गिरणाऱ्या गावातून कश्यपी डॅमकडून जो हर्सुलकडे रस्ता जातो तिकडं न जाता आपण लेफ्ट हँड साईडला वळालो आहे. आणि आता इथून त्र्यंबकेश्वर 16 किलोमीटर दाखवत आहे आणि आपण त्र्यंबक हायवेला निघणार आहोत. आणि त्र्यंबक हायवेवरून आपण नाशिकला जाणार आहोत. मित्रांनो, बाईक राईड करायला ना एक वेगळीच मजा आहे. तुमच्यासोबत कोणी असो नसो, बाईकची चावी उचलायची आणि नीट निघायचं. एकदम मानसिक शांतता, त्यात निसर्गाचा आनंद. आणि अशा रोड्सवर, सिटीपासून लांब अशा रोड्सवर गाडी चालवण्यात, बाईक राईड करण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे. एकदा करून बघा, माझ्या भावना तुम्हाला तेव्हा समजतील. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो, बाईक राईड करून जी मानसिक शांतता मिळते, अगदी मेडिटेशन सारखं होतं. मेडिटेशन केल्यासारखं पूर्ण जग विसरायला होतं. काही जणांना माझ्या गोष्टी पटत नसतील,
पण जे अस्सल बाईक रायडर आहेत त्यांना मी काय म्हणतोय ते परफेक्ट समजलं असेल. बघा ना किती सुंदर व्ह्यू आहे. नाशिक इथून 35 किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वर 15. माळेगाव काय माळेगाव 3 किलोमीटर आहे का काय, आधीचं खोडलेलं आहे काहीतरी. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. हिरवा हा निसर्ग पूर्ण बाईक राईड एन्जॉय करत. वा काय मस्त रस्ता आहे पुढे. बघा ना समोरचा व्ह्यू चेक करा, क्या बात आहे. डोंगरावर बघा कशी झाडं एकदम अशी एकदम एक एक दोन दोन सिंगल झाड आहेत, किती जबरदस्त दिसत आहेत हे झाड तर बघा. अरे वा किती भारी शेप मध्ये वाढलेलं आहे, सुंदर. हे झाड बघा किती मस्त दिसत आहेत. वा 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 किती मस्त रस्ता आहे. समोर डोंगर, विशाल डोंगर एकदम समोर आपल्याला दिसत आहे. बहुतेक तो अंजनेरीचा डोंगर आहे, त्र्यंबकेश्वर रोडवरचा अंजनेरी पर्वत. एकदम मूड फ्रेश झाला मित्रांनो. बाईक राईडची ही मजा असते. अरे दादा दौडू नका रे, हे रस्ता पूर्ण खराब आहे, खराब रस्ता. हा रस्ता वर कुठे जातो काय माहिती. वर एक रस्ता जातोय. वेळ असता तर 100% गेलो असतो आपण वर. थोडासा जंगल टाईप एरिया आहे हा. आजूबाजूला दाट झाडं झुडप आहेत. गाड्या येत आहेत पण नाही तर तुम्ही म्हणाल नेहमीप्रमाणे गाड्या येत नाही. गाड्यांचा फ्लो चालू आहे. हा रस्ता एवढा भीतीदायक नाही आहे. गाड्यांचा फ्लो बऱ्यापैकी इकडून या रस्त्यावरून, त्यामुळे टेन्शन नाही. भीतीदायक असं काही नाही या रोडला. मी असं म्हणायचो आणि यावा एखादा बिबट्या समोर, भीतीदायक काही नाही आहे. परत हा रस्ता कुठेतरी वर चाललाय. अरे छोटे छोटे जे रस्ते जातात ना, आता घराचा रस्ता होता पण ते कुठे जातात ते मला जरा क्युरियोसिटी असते. जरा हे रस्त्यांवर जाऊन बघावं कुठे जातात ते रस्ते, काय असेल तिथं पुढे, अशी उत्सुकता असते मनामध्ये. पूर्ण ड्राय आहे, पाणीच नाही आहे. ब्रिज आहे तिकडं पण एक ब्रिज आहे, हा पण एक ब्रिज आहे. हा ब्रिज कुठे राहतो दुसरा माहीत नाही. इकडं भरपूर पाणी आहे, या बाजूला पाणीच नाही आहे. हॉटेल लोकसेवा, हा ब्रिज कुठे जातो काय माहिती, कुठल्या गावाला. वळण खूप आहे. काय यार बापरे, किल्ला आहे का काय हा, क्या बात आहे. कोणाची प्रॉपर्टी वाटते. हॉटेल अण्णांचा मळा. डॉगू महाराज दिसले रस्त्यावर, ते पळतायत. फक्त गाडीच्या मागे नको लागायला म्हणजे झालं. नाही फक्त बघून घेतलं त्यांनी आपल्याकडे. काही विशेष अशी प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी आपल्याला. जा बा तुम्ही, काय अडचण नाही आहे. एकंदरीत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असा होता, तुम्ही जा बिंदास. सिटीमधले डॉग खूप मागे लागतात. आणि मी जो अंदाज लावला होता तो अंजनेरी पर्वत एकदम करेक्ट आहे. अंजनेरी पर्वतच्या जवळच आपण निघणार आहोत. त्याच्या अलीकडे निघू, त्र्यंबकच्या जवळपास. आता बहुतेक हायवे इथून जवळच आहे असं वाटतंय. हायवे जास्त लांब नाही आहे. वा समोरचा व्ह्यू अगदी सुंदर. अंजनेरी पर्वत, त्याच्या बाजूला विशाल पर्वत. क्या बात आहे. सुंदर, अतिशय सुंदर. आपली गौमाता रस्त्याच्या एकदम मधोमध चालताना. बघा ना मित्रांनो,
किती सुंदर वाटतंय ते बघायला. पोचतोच आपण जवळपास त्र्यंबक रोडला निघतो. इकडचा व्ह्यू पण चेक करा, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. मध्ये आपल्याला एक मित्र भेटले होते गिरणारे गावात. ते सांगत होते की त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे. बऱ्याच वेळानंतर आपल्याला लालपरी क्रॉस झाली आहे. लालपरी ओ लालपरी, ह्याच्यावर गाणं आहे अक्षय कुमारचं लालपरी. ती वेळ आहे अजून हायवेला कुठेतरी चहा घेऊ मस्तपैकी, एकदम गुळाचा चहा घेऊ अमृततुल्यवर. संदीप फाउंडेशनच्या तिथे जबरदस्त चहा मिळतो. बऱ्याचदा आपण तिथे पिलेला आहे चहा. अजून तिथे जायला आपल्याला 15-20 मिनटं लागतील. मला असं वाटतं हायवे आता आपल्याला दिसायला लागला आहे. हायवेच्या आपण जवळपास पोहोचलोच आहे. आपल्या उजव्या बाजूला त्र्यंबकेश्वर आहे. एक 10 किलोमीटर असेल इथून. आणि डाव्या बाजूला गेलं तर नाशिक आहे. मोटो ब्लॉगिंगनी नेचरचा आनंद घेत आपण त्र्यंबक रोडला पोचलेलो आहोत. समोर माझ्यासमोर हा बघू शकता तुम्ही अंजनेरीचा पर्वत आहे. मी झूम करून दाखवतो. अंजनेरी पर्वत आहे. आता इथून पुढे आपण चहा पिण्यासाठी संदीप फाउंडेशनच्या तिथं थांबणार आहोत. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, आपण कुठेच थांबलो नाही कारण की सगळीकडे अतिक्रमण चालू आहे त्र्यंबक रोडला. आपलं जे चहा प्यायची इच्छा होती ते हॉटेलसुद्धा अतिक्रमणमध्ये गेलेलं आहे. आता समोर तुम्ही बघू शकता की आपण जवळपास नाशिक सिटीमध्ये एंटर होतोय. तर आपला जो मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.